नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. तुमच्याकडे 50 खोके, आलिशान गाड्या, हेलिकॉप्टर आहे, तर राजन विचारांकडे बाळासाहेबांचे विचार, दिघेंचे संस्कार असल्याचा टोला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना शिंदे गटाला हाणला आहे. शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरातील इंदिरानगर नाका येथे जाहीर सभा पार पडली. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराचे वादळ पाहायला मिळत असून नागरिकांचा मतदाराचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. इंदिरानगर येथे झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप हटवा, लोकशाही वाचवा असा नारा दिला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, समाजसेवक आलम बाबा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते ॲडव्होकेट राजकुमार मिश्रा, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले. हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एक वेळ बंडखोरी करतील, पण कधीच गद्दारी करणार नसल्याचं यावेळी दुबे यांनी सभेमध्ये संबोधित करताना सांगितले. साथ कंधे से कंधा लगा के ये लड़ाई लड़ रहे हैं, तो आप सभी को मेरा प्रणाम है. 3 शब्दों से शुरू करूंगी. पहले 3 बार आप सबसे एक रिक्वेस्ट करूंगी, जोर से बोलिए, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. ये ना दादर तक राज ठाकरे जी के घर तक जाना चाहिए. ये ना वो मस्के जी हैं जिनको खसकने का काम आप लोग कराने वाले हैं, उनके कानों तक जाना चाहिए. पता है क्यों? पता है क्यों? क्योंकि ये जो उम्मीदवार खड़े हैं राजन विचारे जी के खिलाफ, वो उम्मीदवार भारतीय विद्यार्थी सेना राज ठाकरे जी के अंतर्गत साथ में रहकर उन्होंने उत्तर भारतीयों को पीटने का काम किया होगा कल्याण में, तो वो उनके भागीदारी साथी थे. और वही मस्के कल उनको मंच पे रखकर उन्होंने आप सभी के लिए क्या क्या नहीं कहा होगा. क्या आपको कबूल है? क्या आपको कबूल है? क्या ये दुर्भाग्यपूर्ण है. मैं कहती हूँ, हाँ मैं अमराठी हूँ, पर आज मेरा हर एक कतरा, हर एक खून अगर बहेगा तो महाराष्ट्र के लिए बहेगा. हर काम मेरा होगा तो महाराष्ट्र के लिए होगा, और हर बोल मेरे होंगे तो महाराष्ट्र के लिए होंगे, महाराष्ट्र के भूमि पुत्र के लिए होंगे. क्योंकि हम जानते हैं अमराठी होने के साथ साथ हमारे साथ एक बड़ी जिम्मेदारी है. और जो आनंद दुबे जी ने बहुत अच्छे से कहा, मेरे पिताजी माताजी आए थे उत्तर भारत से, मेरे माताजी पिताजी मथुरा से आए थे. वो इसलिए नहीं आए थे क्योंकि उनको आकर यहाँ की सबकी संपत्ति खींचनी थी. वो इसलिए आए थे क्योंकि वो जानते थे महाराष्ट्र में उनको सही सम्मान मिलेगा. वो जानते थे महाराष्ट्र में उनको सही जो अपॉर्चुनिटीज है मिलेंगी. मेरे पापा, हम लोग 4 बहन और 1 भाई हैं. सब कहते हैं अरे हम लोग गरीबी से उठकर आए. अरे हमारे परिवार भी गरीबी से उठकर मथुरा से मुंबई आकर उन्होंने जो सपने संजोए थे, मुंबई ने उसको पूरा किया, महाराष्ट्र ने उसको पूरा किया. और मैं जानती हूँ यहाँ पे एक एक परिवार खून पसीने की मेहनत कर कर महाराष्ट्र के लिए सांस लेता है, महाराष्ट्र के लिए जीता है, महाराष्ट्र के लिए मरने को तैयार होगा. मैं 2 चीज़ यहाँ पे कहूँगी. मैंने आपको नरेश मस्के जी का तो बता ही दिया है क्या वर्णन है. कुछ दिन पहले राजन जी शायद पता है कि नहीं, मैंने जो स्पीच दी थी जिसके बारे में आप सबने वर्णन किया है, मैंने कहा गद्दारी होगा, माथे पे गद्दारी तो लिखेगी ना. अब मीर जाफर की औलादे कहती हैं, 9वीं 10वीं उनकी पीढ़ी है, वो कहते हैं एक ही हम कलंक अपने सर से नहीं मिटा पा रहे. 250 साल पुरानी ये बात बता रही हूँ. 250 साल से जो पीढ़ियाँ चली आ रही हैं, वो कहती हैं हम बताते नहीं हैं हम मीर जाफर के परिवार के हैं, क्योंकि वो गद्दारी का सिक्का हमारे सर पे है. उनको दीवार की एक डायलॉग से तकलीफ हुई, तो मैं दीवार का एक और डायलॉग सुनाकर जाऊंगी आज. और क्योंकि आज मैं थाने में हूँ, क्योंकि आज मैं एकनाथ शिंदे जी की कॉन्स्टिट्यूएंसी में हूँ, इसलिए मैं बोलूंगी. दीवार में एक और डायलॉग था. 2 भाई आपस में खड़े होते हैं, वो कहते हैं मेरे पास ये है, वो है, फलाना है, ढिमका है. तो यहाँ पर
एकनाथ शिंदे कहते हैं मेरे पास 50 खोखे हैं, मेरे पास लेक्सस गाड़ी है, मेरे पास हेलीकॉप्टर है, एरोप्लेन है। तुम्हारे पास क्या है राजन जी? तो राजन जी कहते हैं मेरे पास बाला साहेब ठाकरे जी के विचार हैं, मेरे पास धर्मवीर आनंद दीघे की शिक्षा है, और सबसे महत्वपूर्ण मेरे पास जनता का अपार आशीर्वाद है। जाइए इस डायलॉग को भी जाकर रोइए, हर चैनल पे जाकर बोलिए, मैं बोलूंगी और मुझे बोलने से कोई नहीं रोकेगा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। होर्डिंगवरून राजकारण तापले। ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळातही ठाणे महानगरपालिकेने सर्वच होर्डिंगचं सर्वेक्षण करून केवळ ऑडिट नाही तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता प्रत्यक्ष कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। विशेष म्हणजे शहरातील 90पेक्षा अधिक होर्डिंग दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय। घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली। या पार्श्वभूमीवरती आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला आहे। याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवून संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेने देखील याबाबत मागे राहू नये। निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। मुंबईमध्ये अनधिकृत होल्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो, वेदना व्यक्त करतो। खरं म्हणजे त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते। अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्या सारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामा नये। ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात। पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही
तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे. फुकाटचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. तसंच अनधिकृत बांधकामाचा देखील हा मोठा सामाजिक विषय आहे. आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेव फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात. ठाण्यातील होर्डिंगवाल्यांचं दुर्दैव आहे की काल मुंबईमध्ये होर्डिंग पडलं या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी या होर्डिंगच्या विषयाला वाचा फुटली आणि ती वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस करत आहे. वारंवार सातत्याने आम्ही गेली 5 वर्ष या होर्डिंगच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. होर्डिंगचे नियम, होर्डिंगचे परमिशनचे नियम धाब्यावर बसून परमिशन दिलेले आहेत जाहिरात विभागाने आणि याला सत्ताधाऱ्यांचा हे आहे, सपोर्ट आहे आणि यांनी संगनमतातून हे परमिशन दिलेले आहेत. होर्डिंगची उंची, होर्डिंगची रुंदी या ठिकाणी, होर्डिंग्स लावण्याची जी उंची असते जमिनीपासून ती या ठिकाणी, होर्डिंग कुठे लावावेत या ठिकाणी त्याच्या संदर्भात काही नियम घालून दिलेत. त्या सगळ्यांचं उल्लंघन करून फुटपाथवर होर्डिंग, नाल्यामध्ये होर्डिंग, सोसायटीच्या जागेमध्ये होर्डिंग, स्मशानभूमीत होर्डिंग, महापालिकेच्या वास्तूंमध्ये होर्डिंग, या ठिकाणी 10-10 फुटाचे पायलॉन्स या ठिकाणी उभे होऊन जाईल, फ्लायओव्हरच्या वरती होर्डिंग्स या ठिकाणी. अशा प्रकारे ह्या होर्डिंग्समुळे नुसतं रस्त्यावरच्या लोकांचे जीव धोक्यात नाहीत तर वाहनांनी जाणारे जे ड्रायव्हर्स असतात, वाहन चालवणारे जे ड्रायव्हर असतात त्यांचं लक्ष विचलित झाल्यामुळे या ठिकाणी तिथेही ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि जीवित आणि मोठ्या एखाद्या मोठ्या रेक्टरचा जर भूकंप किंवा मोठ्या ह्याने जर हे आला, जर वारा आला, सोसायटी किंवा वादळ झालं, सगळे होर्डिंग्स भुईचा पडवतील आणि शेकडो लोक, लाखो लोक उद्या मरतील याच्यात. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे. त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते. ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे. या पार्श्वभूमीवरती आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत. त्यातीलच एक असलेल्या आगरी सेनेने आपला बिनशर्त पाठिंबा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला जाहीर केल्याने महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे. त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या आगरी सेनेच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान आमदार केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद कैक पटीने वाढली असल्याचं सांगितले. आज आगरी सेनेने की या 4ही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली 35-36 वर्ष कार्यरत आहे, यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे. हजारो कार्यकर्ते त्यांचे या 4ही ठिकाणी आहेत. मग ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आगरी सेना आहे. ही 3ऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो. आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता, अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो. भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे
अधोरेखित झालेला आहे. आज आगरी सेनेच्या वतीनं मी आगरी सेनेचा सरचिटणीस या नात्यानं आगरी प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीने जाहीर करतो की महायुतीचे जो उमेदवार आहे तो उमेदवार नसून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहे हे लक्ष ठेवूनच संपूर्ण आगरी सेनेने महायुतीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. ज्या वेळेला प्रचार बनतो तेव्हा खरा प्रचार असली चालू होतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.